प्रिय भाई बहनों, आज की रोटी ही हर सदस्य व्यक्ति के लिए येशू ख्रिस्तांची मधुर नावाचे सप्रेम नमस्कार. आज की दिनांक 26 ऑक्टोबर 2025 रविवार. एजेकिएल. मी त्यांच्या मते एखादा मनुष्य शोधला जो भीक उभी करील आणि देशासाठी माझ्यासमोर फटीत उभा राहील, जेणेकरून मी त्यांची नाश करू नये. पण मला कोणीच सापडला नाही. एजेकिएल 22 अध्याय 30 वचन. आज आपण परमेश्वराची संदेष्टा एजेकिएल याला भेटतो. एजेकिएल या शब्दाचे अर्थ आहे देव बल देतो. तो बुझी नावाच्या याजकाचा मुलगा होता. येसाया, येरेमिया आणि दानियेल यांच्यासोबत एजेकिएलही महान संदेष्टा मध्ये गणला जातो. जवळपास 22 वर्ष त्याने परमेश्वराचे वचन प्रामाणिकपणे सांगून सेवा केली. त्याने पाप केलेल्या राष्ट्रावर येणाऱ्या न्यायाचे आणि शिक्षा बाकीत केले, तसेच इस्रायलची शेवटच्या पुनर्स्थापनेचे व यरूशलेममध्ये उभारल्या जाणाऱ्या मंदिराचेही दर्शन दिले. शेवटच्या काळात ख्रिस्त विरोधी यरूशलेम विरोध उठल्यावर प्रभू कशा युद्ध करेल हेही त्याने स्पष्टपणे सांगितले. नेबुकादनेच्छरने एजेकिएलला बंदिवान करून बाबेलला नेले. त्याची संदेष्टा मध्ये आपण देवाची कठोर न्याय आणि त्याचे गौण प्रेम दोन्ही पाहतो. बघा, सर्व आत्मे माझे आहे. पिता असो वा पुत्र, दोघांचाही आत्मा माझा आहे. जो पाप करतो तोच मरेल. एजेकिएल 18 अध्याय वचन 4. कारण मी तुम्हाला राष्ट्रांमधून घेईन, सर्व देशातून गोळा करीन आणि तुमच्या स्वतःची भूमीत नेईन. एजेकिएल 36 अध्याय 24 वचन. प्रभूने तुला लोकांसाठी पगारेकरी नेमले आहे. तुझ्या कुटुंबाचे, नातलगाचे, मित्रांचे आणि सगनाकरिकाचे रक्त तुझ्यावर आहे. त्यांच्यापर्यंत सुवार्ता पोहोचणे आणि त्यांच्यासाठी असूनी मध्यस्थी करणे ही तुझी जबाबदारी आहे. तू नाही तर मग कोण त्यांच्यापर्यंत ख्रिस्ताची सुवार्ता नेईल? म्हणून लोकांना खुश करण्यासाठी नाही तर प्रभूला खुश करण्यासाठी सर्व अंतःकरणाने सेवा कर. देवाची इच्छा पूर्ण कर आणि तू अनंतकाळचे आशीर्वाद प्राप्त करशील. आपण शेवटच्या दिवसात जगत आहोत. प्रभूने एजेकिएल द्वारे करोडिया गांड्या दरीचे दर्शन दाखवले. तो काळ जवळ आला आहे जेव्हा धडक्यातील लोक सुद्धा देवाच्या पुत्राचा आवाज ऐकतील. तर तो काळ अगदी जवळ आला आहे. एकेकाळी करोडिया अंड्यासारखे जगभर विखुरलेले इस्रायली लोक पुन्हा एकत्र जमले आणि 1948 साली स्वतंत्र राष्ट्र झाले. आज ते एक बलाढ्य राष्ट्र म्हणून उभे आहे. त्याचप्रमाणे आत्मिक इस्रायल म्हणून आपण याही देवाच्या आत्म्याने पुन्हा जीवित यावे, आपल्या पायावर उभे राहावे आणि प्रभूची येण्यासाठी तयार व्हावे. पुढील ध्यानासाठी वचन. मी त्याने आज्ञा केल्याप्रमाणे बाकीत केले आणि त्रास त्यांच्यामध्ये आला आणि ते जीवित आले आणि त्यांनी आपल्या पायावर उभे राहिले, अत्यंत मोठी सेना. एजेकिएल 36 अध्याय 10 वचन. आजचे बायबल वाचन सकाळी येरेमिया 9 अध्याय 10 अध्याय 11 अध्याय, संध्याकाळी 1 तिमोथी अध्यायाचे. धन्यवाद.